स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. बघता बघता आजच्या या सेशनचा डे 10 कसे राहिले 10 दिवस सांगा बरं. आजचे आपले टॉपिक सुरू करण्याच्या आधी, कारण या बॅच मध्ये पहिल्यांदा झालं की आपण गप्पा कमी मारल्या. चला सांगा बरं सकू मॅडम, माईक ऑन करा. कसं वाटलं 10 दिवसांनी? खूप छान वाटलं. खूप छान, खूप छान. एवढं सुंदर मी पहिल्यापासून पहिल्यांदाच एवढं अनुभवलंय की असं कुठंच नसणार कदाचित. कारण खरंच हे अगदी अद्भुतच आहे. खूपच छान. त्याला शब्दच नाही माझ्याकडं. एवढं छान. चला ग्रेट. थँक्यू 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 मॅडम. व्हेरी थँक्यू मच. थँक्यू. अजून कोणी शेअर करेल त्यांचं ओपिनियन की त्यांना सेशन कसं वाटलं? खाली मेसेज येतातच आहे, पण तरी देखील हु वॉन्ट टू शेअर? निर्मला तापडिया मॅडम, अनम्यूट करा. हॅलो, जय श्री कृष्ण मॅम. खूप जय छान वाटलं, खूप छान आहे. आणि खूप शिकवण्याची पद्धत ते एकदम आरामशीर, व्यवस्थित, समजण्यासारखं खूप छान शिकवलं आणि खूप छान वाटलं. थँक्यू थँक्यू. खूपच म्हणजे भरपूर भरपूर मनापासून, हृदयापासून शिकवलं तुम्ही. थँक्यू म्हणून थँक्यू धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद आभारी. थँक्यू. किशोरी गायकवाड मॅडम बोला. मॅडम, मी ह्या बॅच मध्ये नाहीये. मी आधीच्या बॅच मध्ये होते, पण मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. सांगा. म्हणजे मी रेखीमध्ये आल्यापासून माझ्या लाईफ मध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी होऊन गेल्या. आणि आता घडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी या 7 तारखेला 25 लाखाची टाटा सियारा गाडी घेतली. चला खूप खूप रेखीमध्ये अभिनंदन. आल्यानंतर ग्रेट. एक खूप मोठी म्हणजे सकारात्मक गोष्ट झाली माझ्या लाईफ मध्ये. खूप छान खूप छान. आणि फक्त तुम्ही सांगितलेले सगळे व्यवस्थित उपाय केल्यामुळेच हे पॉसिबल झालं. ग्रेट. खूप कारण छान. बऱ्याचशा गोष्टी आता ऑन द वे आहेत आणि त्याही तुमच्या कृपेने होणारच आहेत पूर्ण. थँक्यू 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 ओके, ऑल द बेस्ट. चल नेक्स्ट शकुंतला मॅडम, अनम्यूट करा. मॅडम, नमस्ते मॅडम. नमस्कार. खूप छान क्लास झाला. खूप मस्त वाटलं, रिलॅक्स वाटलं आणि छान अनुभव छान आले. छान. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. चलो ग्रेट. सो सुरू करूया आजच्या सेशनला आणि आपल्या जीवनाच्या सकारात्मक ऊर्जांना दैनंदिन लेवलवर कशा पद्धतीने आपण रेकीचा उपयोग करू शकू ते आपण बघणार आहे. त्यानंतर आपल्याला मनी मंत्र आज आपण बघणार आहे. तुमच्या प्रश्नांच्या अगदी शेवटचा हँडरेज डाऊन होईपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण दिल्या जाणार आहे. आधी आपल्या बॅचेसला 450-500 लोक असायचे. त्यावेळेस तुम्ही जुने जर रेकॉर्डिंग बघितले तर लास्ट डेचं सेशन 3.5 तास 4 तास पर्यंत कंटिन्युएशन मध्ये लाईव्ह मध्ये चाललेलं आहे. ठीक आहे, 3.5-4 तास हे सेशन आपलं कंटिन्युएशन मध्ये चाललेलं आहे. पण आता आपण या सेशनला म्हणजे जवळपास आता एंजल नंबर 111 लोक उपस्थित आहे. सो या ऊर्जांना आपण याच पद्धतीने तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देणार आहोत. ठीक आहे, सो रेडी. आता पहिला टॉपिक आपण घेऊया, रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी रेकीच्या लेवल 1 नुसार. आपण सर्व रेकीचे लेवल 1 चे विद्यार्थी आहात, तर रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय केली पाहिजे हे आपण आज बघणार आहे. तर दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये सगळ्यात पहिले आपल्या जीवनामध्ये आपण रेकीच्या 5 तत्वांना वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, रेकीचे 5 तत्व हा आपल्या जीवनाचा भाग असला पाहिजे, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. जो बनाए फिर दिए थे एक बार, बटन नहीं बंद करना पडेगा. भैया मैं लाके नहीं देती एक वो जो है, तो लाके दो तो पेज मालूम है ना उसका. माईक बंद करू द्या मला सगळ्यांचे जरा आधी. ओके नाव. ओके चला. सो दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये सगळ्यात पहिले आपल्यासाठी पासवर्डची गरज नाहीये. हे ना दिस वन. डन. ओके.
तर रेकीचे 5 तत्व हे आपलं जीवन असणं खूप गरजेचं आहे. 5 प्रिन्सिपल्स रेकी. त्याच्यानंतर डेली आपला औरा क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. औरा क्लिन्झिंग कसं करायचं याचे आज तुम्हाला ग्रुपवर 3 व्हिडिओ मिळणार आहेत. ताप कमी करण्यासाठी आपण औरा क्लिन्झिंगचा वापर कसा करू शकतो, लोकल बॉडी पार्टचा पेन कमी करण्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीचा फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं याचे 3 व्हिडिओ तुम्हाला सेपरेटली मिळणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला 21 मिनिटाच्या 7 चक्रांचा मेडिटेशन ऑडिओ मिळणार आहे. 21 मिनिट्सचा 7 चक्रांचा मेडिटेशन ऑडिओ तुम्हाला मिळणार आहे. जे मेडिटेशन तुम्हाला औरा क्लिन्झिंग केल्यानंतर दैनंदिन लेवलवर 21 मिनिटाची साधना त्या चक्रावर हात ठेवून करायची आहे. ठीक आहे. त्या चक्रावर हात ठेवून आपल्याला 21 मिनिट्सची साधना करायची आहे. ही 21 मिनिटाची साधना झाल्यानंतर आपल्याला जेव्हाही तुम्ही अन्न आणि पाणी ग्रहण कराल त्याला थँक्यू म्हणून चार्ज करून घ्यायचं आहे. घरातील प्रत्येक रूमला सकारात्मक अफर्मेशन द्यायचं आहे की तुमच्या घरात प्रत्येक रूमची ऊर्जा ही सकारात्मक झालेली आहे, पॉझिटिव्ह झाली आहे. घरामध्ये दैनंदिन लेवलवर आनंद होत आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ प्राप्त होत आहे. या पद्धतीने पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला द्यायच्या आहेत. ठीक आहे. दैनंदिन लेवलवर सकारात्मक अफर्मेशन आपल्याला स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी द्यायचं आहे. हे झालं आपलं रेकीच्या लेव्हल 1 नुसार आपली दैनंदिन प्रॅक्टिस. पण जे लोक आता सोमवारपासून चालू होणाऱ्या सेकंड लेवल, काही ऍडमिशन झालेले आहेत काही, आणि आपल्याला काही लोक सोमवारपर्यंत ऍडमिशन करतील. ऍडमिशनचा मेसेज तुम्हाला पाठवलेला आहे. तर जे लोक सेकंड लेवल आणि मास्टर लेवल असतात त्याच्यामध्ये प्रॅक्टिस जरी सेम असली तरी तुमची ऊर्जा वाढते. ती सेकंड लेवलच्या शक्तिपातामध्ये जे सिम्बॉल्स तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दिले जातात त्या सिम्बॉल्स नुसार तुमची एनर्जी वाढत असते. त्या सिम्बॉल्स नुसार तुम्ही त्या पॉझिटिव्ह एनर्जीला आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकता आणि ती पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जनरेट करून सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तर फक्त दैनंदिन प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. रेकी फक्त शिकण्यासाठी नाही आहे. जसं आपण भागवतात जातो 7 दिवस बुवाचं कीर्तन आपण मान डोलवून डोलवून ऐकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जीवनामध्ये कुठलाही सकारात्मक बदल होत नाही. पण याच्यामध्ये दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जांचा जेव्हा तुम्ही दैनंदिन लेवल वापर करता तर तुमच्या जीवनामध्ये 360 डिग्री चेंज होतो. जीवन अधिक आनंदी होतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करू शकता. ती पॉझिटिव्हिटीचा अनुभव तुम्ही सहजतेने तुमच्या जीवनामध्ये घेऊ शकता. आयुष्य कसं आहे, खूप सुंदर आहे आणि या रेकीच्या ऊर्जांच्या सोबत तुम्ही त्याला अधिक सुंदर करू शकता. ओके. या पद्धतीने ही रेकीची ऊर्जेचा दैनंदिन प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. 21 दिवस रेकीच्या शक्तिपातानुसार ही स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटल्या गेलेली आहे. 21 डेज जेव्हा तुम्ही दैनंदिन हिलिंग करता तेव्हा तुम्हाला हळूहळू सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवू शकता. तर आता दैनंदिन प्रॅक्टिस बद्दल कुणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. रेकीची दैनंदिन साधना काय करायची याच्याबद्दल कुणाचे प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला देणार आहे तुमचा मनी मंत्र. एनीवन आयफोन नावाने जॉईन झालेल्या मॅडम बोला. हो गया शुरू. बोला मॅडम, अनम्यूट करा. हा हॅलो. हा बोला मी आजच जॉईन झाले तर मला कसं समजेल सगळं मॅडम. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. हा ऍक्च्युली मला काहीच माहिती नाहीये त्यामुळे मी म्हटलं की नाही, नाही, काही हरकत सकाळपासून नाही. तुम्हाला रेकॉर्डिंग युट्यूबवर अवेलेबल आहे आणि तुमची जर हा नेक्स्ट लेवलची ऍडमिशन असेल तर तुम्हाला ऍप मध्ये सगळा कोर्स ऍक्सेस दिला जाईल. ऍक्च्युली ते ऍपच मला समजत नाहीये कोणतं हे मॅडम करायचं ऍक्च्युली. app तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे थँक्यू. हे चालेल. ठीक. नेक्स्ट शिरीष उपाध्याय सर, अनम्यूट करा. तुम्ही आता म्हणालात 21 दिवस
आता 21 दिवसामध्ये म्हणजे आपलं मेडिटेशन जे आहे, चक्र मेडिटेशन, ते 21 दिवस करायचंय. 21 मिनिटाचं. 21 मिनिटाचं. सगळ्यात पहिले उठल्यावर रेकी तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह पाहिजे आहे जीवनामध्ये ते अफर्मेशनच्या हा. माध्यमातून सांगून द्यायचं. जसं मी भाग्यशाली आहे, माझ्याजवळ आलिशान बंगला आणि कार आहे, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. वॉटर पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर तुम्ही ओके. बेडवरनं उठले, त्याच्यानंतर औरा क्लीन केला, फ्रेश झाल्यानंतर आणि 7 चक्रांचं 21 मिनिटांचं मेडिटेशन घ्यायचं. त्याच्यानंतर ओके. रात्री झोपताना जे काही तुमच्या जीवनामध्ये दिवसभरात निगेटिव्हिटी येते त्या निगेटिव्हिटीला तुम्हाला रिमूव्ह करायची आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे ते Yes. कशासाठी? कागदावर लिहा, फाडा, जाळा. म्हणजे झोपताना सबकॉन्शियस माइंड पर्यंत कळत नकळत निगेटिव्ह विचार जे जातात ते जाणार नाही आणि परत झोपताना एकदा सकारात्मक अफर्मेशन म्हणायचे आहेत. प्लस आपण जेव्हाही ओके. दिवसभरात अन्न पाणी ग्रहण करतो तेव्हा आपल्याला अन्न पाण्याला सकारात्मक अफर्मेशन देऊन ग्रहण करायचं आहे आणि दिवसभरामध्ये रेकीच्या 5 तत्वांचं पालन करायचं. ही सर्वसाधारण रेकी साधकाची दिनचर्या असते. येस. ठीक आहे. थँक्यू. ओके. नेक्स्ट, अजून दैनंदिन प्रॅक्टिस बद्दल कोणाचा काही प्रश्न आहे? वैशाली कांबळे मॅडम, अनम्यूट करा, बोला. वैशाली कांबळे, माईक ऑन करा. हा मॅम, मला ऍड केलं नाही अजून, तर कशा मला मग ते व्हिडिओ पण मिळणार नाही ना मॅडम? ग्रुप तुमच्या मध्ये. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही आत्ता नंबर टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला तो नंबर टीम कडे पाठवते. ओके ओके. आणि ते गुगल फॉर्म तो पण नाही मिळालाय. काल गुगल रिव्ह्यू दिलं मी, पण फॉर्म पण नाही मिळालाय. तो पण येईल ना? मिळेल, तो फॉर्म मिळेल. म्हणजे हा, मग तुम्ही म्हणालात PDF वगैरे पाठवणार आहे ते. गुगल फॉर्म मला पाठवून बरोबर ना? इथे आता. हा, मी चॅट बॉक्स मध्ये माझा नंबर टाकते. ओके. ओके. चॅटबॉक्स मध्ये थँक्यू. नंबर टाकलेला. एकच मिनिट. नाही, आता टाकते ऐकून टाकते. झालं तुमच्या नाव वैशाली कांबळेकडनं. तुम्ही टाईप केलं का आता नंबर? नाही, एक मिनिट. नाही, मी नाही लगेच दिला. टाका थांबा, बघा. करते. ओके. हा, आता टाकला बघा. हो बेटा, हा नंबर लगेच ऍड करून टाक 47 मध्ये. थँक्यू मॅम. ओके. आता PDF साठी मी तुम्हाला एक जो आहे हे बघा, हा नंबर ऍड करून टाका. अजून एक नंबर आहे, दाखवा. आता गुगल फॉर्म मी इथेच टाकत आहे. एक मिनिट. कोणी टाकलाय गुगल फॉर्म? ओ मॅडम, व्हॉट इज रिफ्रेश व्हायला वेळ आहे. ठीक आहे, तोपर्यंत मी बाकी प्रश्न करतो. करू का? ओके. हा, अनम्यूट करा मॅडम. मला पण ग्रुपमध्ये ऍड करा ना. मला पण सगळं PDF वगैरे हवंय, ते सगळं मिळून जाईल. म्हणजे मी आजच जॉईन झाले ना. मी सकाळी नेक्स्ट तुम्हाला ह्याच्यासाठी पण. ऍक्सेस दिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. ओके. मी आता ग्रुपमध्ये टाकलाय मेसेज हे. ठीक, चालेल. ओके. चला, आता आपण दैनंदिन प्रॅक्टिस नंतर नेक्स्ट जो टॉपिक आज आपण बघणार आहे, दुसऱ्या नंबरवरून पाठवला. एकच. हा, एक मिनिट बेटा, याला कॉपी नाही करतायत त्या फॉर्मला? असं आला कॉपी. ठीक.
बघा, आता मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक पाठवलेली आहे. हा फॉर्म भरला की तुमचे नंबर आमच्याकडे येऊन जातील. आणि जे लोक नाही आहेत तर लगे हा गुगल फॉर्म तुम्ही आपले बाकीचं सेशन सुरू असताना भरून टाका. ठीक आहे, आलं? इज इट द रिझल्ट? ओके, सो आता आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे मनी मंत्रा. ठीक है, कहा जाता है पैसा खुदा तो नहीं पर खुदा से कम भी नहीं. गुगल फॉर्म पाठवलाय चॅट बॉक्स मध्ये, चेक करा. गुगल फॉर्म आलाय का अक्षता मॅडम? एकदा चेक करा बरं सगळ्यांना. एव्हरीवन मध्ये गेलाय ना? ठीक, ओके. गुगल फॉर्म आलेला आहे तो तुम्ही भरा, तुम्हाला नोट्स पीडीएफ भेटून जातील. चलो, तर आता पुढे जाऊ आपण. तर आजचा नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे मनी मंत्रा. कहा जाता है पैसा खुदा तो नहीं पर खुदा से कम भी नहीं. पैसे जे आहे ते एखाद्या व्यक्तीसाठी देव नसला तरी सुद्धा गरज पडू नये, पण एखाद्या वेळेस दवाखान्याचा मेडिकल इमर्जन्सी वगैरे आली तर तोच पैसा आपल्यासाठी अनिवार्य होऊन जातो. तेव्हा आपल्याला एकदम असं वाटतं की नाही, काश आपल्याकडे पैसे असते तर आपण काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये काम करू शकलो असतो. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कधी कधी मुलांच्या ऍडमिशनच्या वेळेस पैसे नसतात. तर हा जो पैसा आहे आपल्यासाठी देव नसला तरी देवापेक्षाही कमी नाही आहे. खूप महत्वाचा असा हा पैसा आपल्यासाठी ठरतो. ठीक आहे, तर जीवनामध्ये हा पैसा मुबलक येण्यासाठी व्यक्ती खूप प्रयत्न करतो, पण तरी देखील काही लोक कर्जबाजारी असतात. कितीही केलं तरी कर्ज फेडू शकत नाही. काही लोक आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. का बरं असं होतं हा प्रश्न सगळ्यांना वाटतं, की काही लोकांना अंबानीसारखं आयुष्य मिळतं तर काही लोकांना रोजच्या 2 वेळच्या जेवणाचा देखील संघर्ष चालू असतो. हा फरक का असतो? तर सगळ्यात महत्वाचा आहे एव्हरीथिंग इज द एनर्जी. तर पैशाच्या बाबतीत जे काही आहे, तर काल आपण गुगल फॉर्म टाकलाच नाही. कालच्या सेशन मध्ये गुगल फॉर्म टाकलाच नाही. गुगल फॉर्म आपण फर्स्ट टाइम दिलेला आहे. काल गुगल रिव्ह्यूची लिंक होती. ओके, गुगल फॉर्म भरा म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे आपोआप येऊन जाईल. तुम्हाला नोट्स आणि पीडीएफ पाठवणं मला माझ्यासाठी सोपं जाईल. चलो, तर मनी मंत्रा हा जो पैशाची जी एनर्जी आहे ती बरोबर आपल्या जीवनात कसं आहे, तर ब्लॉकेजेसमुळे प्रॉब्लेम होतो. हे जे मनी ब्लॉकेजेस आहे हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देत असतात. आणि या मनी ब्लॉकेजेस मधनं दूर जाण्यासाठी आपल्याला आर्थिक जे काही प्रॉब्लेम आहे ते दूर करण्यासाठी एनर्जीचं शिफ्टिंग करणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्याला आपल्या जीवनामध्ये असलेल्या एनर्जीला शिफ्ट करणं खूप आवश्यक आहे. तर पहिले ब्लॉकेजेस दूर करणं. तर हे ब्लॉकेजेस आपल्या जीवनामध्ये जे काही येतात ते सर्वप्रथम येत असतात ते म्हणजे विचारातून, पैशाबद्दलच्या आपल्या धारणा. कारण बरेचसे लोक, कारण आपल्याला म्हटलेलं आहे पैसा का झाडावर लागतात का, पैसा तो हात का मैल है, अशा पद्धतीने बरेचसे लोक बोलत असतात. ठीक आहे, पैसा हाताचा मळ आहे, बरोबर आहे. पैसा झाडाला लागतात का, किंवा मग पैसे कमवणं, खूप पैसा साठवणं, खूप प्रॉपर्टी जमा करणं हे काही योग्य नसतं. ठीक आहे, तर तुम्हाला एक सांगते की पैशाची एनर्जी, पैसा असणं वाईट नाही आहे. त्याच्यानीच तुम्ही लोकांच्या, कितीतरी लोक आहेत की पैसा आल्यावर लोकांची मदतही करतात. मी पण करते, माझ्या कॅपॅसिटीनुसार मी पण लोकांची मदत करते. आधीचा काळ असा होता की मला 1000 आणि 2000 रुपयांसाठी लोकांवर निर्भर राहावं लागायचं. आज मी 10 आणि 15,000ची जर मला कोणी मदत मागितली तर मी आरामात एका वेळेस करू शकते. तर या पद्धतीने पैसा जो आपल्या जीवनात येतो त्याला आपल्या सगळ्यात पहिले त्याची एनर्जी चेंज करावी लागते. ती एनर्जी आपल्याला आपल्या विचारातनं चेंज करावी लागते. आपल्या थॉट प्रोसेस मधनं पैशाबद्दल नेहमी चांगली भावना करा, की माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे. वाईट काय त्या अफर्मेशन मध्ये? कोणी अडवलेलं आहे का तुम्हाला? आज आपण कित्येक लोक बघितलं की ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं. एकेकाळी धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे आणि ते नसताना आज त्यांच्या पिढ्यांसाठी त्यांनी किती मोठी रिलायन्स इंडस्ट्री, आज आपण जिओ बघतो आहे, हे सगळं त्यांनी सोडून गेलेले आहेत ना. पण जर त्यांनी तो मानसिकता, म्हणजे त्यांच्या मनामध्ये जर ती मानसिकता तयार झाली नसती
तर त्यांच्या जीवनामध्ये तो सकारात्मकतेचा बदल झाला असता का? नसताच झाला ना. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं आर्थिक ऊर्जा मिळवण्यासाठी पैशाबद्दल सकारात्मक मानसिकता प्रत्येकाने ठेवली पाहिजे. ठीक आहे. कधीही कुठल्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आपल्यामुळे निर्माण झाल्या नाही पाहिजे. कधीही आपल्याकडे येणारा पैसा हा चांगल्या कामातनं आला पाहिजे. मला अत्यंत आनंद होतो की माझ्या या क्षेत्रामध्ये आमच्याकडे येणारा एक एक रुपया हा लोकांच्या ब्लेसिंग मधनं येत असतो. कारण लोकांच्या जीवनामध्ये जी सकारात्मकता येते त्या सकारात्मकतेसोबत त्यांचे ब्लेसिंग पण येतात. जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो तर आपल्याला त्यांच्याकडनं एक दिव्य प्रेमाची भावना देखील आपल्याला भेटत असते. आणि म्हणून आपल्याला लोककल्याणाच्या या मार्गावर चालत असताना आपल्याला प्रेम, विश्वास, आदर ही दिव्य भावना निर्माण होण्यासाठी विचारांमध्ये सकारात्मकता येणं गरजेचं आहे. आणि म्हणून रेकी आपल्याला तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जन जन का मंगल होय रे म्हणून आपल्याला शिकवत असते. ठीक आहे. सगळ्यांचं कल्याण होण्यासाठी ही दिव्य रेकी शक्तीची भावना आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. तर हे झाले पैशाबद्दलचे सकारात्मक विचार. पैशाबद्दल बघा, ज्यांनाही ऍड करायचं आहे इथे नंबर टाईप करू नका, कारण इथे नंबर टाईप कराल तर तुमचा नंबर बाकीच्या लोकांना भेटेल, कारण चॅट सगळे बघत आहे. तुम्ही गुगल फॉर्म भरा म्हणजे पर्सनली तुमचा नंबर माझ्यापर्यंत येणार. ठीक आहे. तुम्ही इथे टाईप करताय तुमचा नंबर पब्लिकली जातोय. ओके. 157 लोक क्लासमध्ये त्यांना तो भेटतोय. आय रिक्वेस्ट यू गुगल फॉर्म भरा म्हणजे तुमचा नंबर माझ्यापर्यंतच पोहोचेल. ठीक आहे. कुणीही डिरेक्टली इथे नंबर टाकू नका. जेही नंबर ऍड करायचे आहे त्यांनी गुगल फॉर्म भरा म्हणजे तुमचा नंबर माझ्यापर्यंत पोहोचेल. ओके. चलो. आणि जे लोक सेकंड आणि थर्ड लेवलसाठी इंटरेस्टेड आहे त्यांची ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. तुम्ही ज्याही कम्युनिटीमध्ये ज्याही ग्रुपमध्ये आहे तिथे तुम्हाला ऍड केलं म्हणजे तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ऍड केलं जाईल. सॅटर्डे संडे आपल्या ऑफिसला सुट्टी असते. मंडेला प्रत्येकाला ऍड करून तुम्हाला रेकॉर्डिंगचा देखील ऍक्सेस पाठवला जातो. ठीक आहे. तुम्ही रेकॉर्डिंगचा पण ऍक्सेस दिला जातो. प्लस लाईव्ह सेशन आपलं याच पद्धतीने 4:30 ते 5:30 होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला एका ऍपमध्ये पूर्ण त्याचा ऍक्सेस दिला जाणार आहे. ओके. चला आता मनी मंत्राचा नेक्स्ट टॉपिक. पहिले तर विचारांमध्ये सकारात्मकता आणायची पैशाच्या प्रती. दुसरा सगळ्यात महत्वाचा नियम, आजपासनं कुणालाही पैसे देताना चांगल्या मनाने द्या. कारण निसर्गाचा नियम काय? मल्टिप्लिकेशन. तर समजा मला कुणाला पैसे द्यायचे आहे तर आपण अफर्मेशन काय द्यायचं? हे पैसे मी या व्यक्तीला देत आहे. या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होऊन मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे परत या. आय एम वेटिंग फॉर यू, थँक्यू, आय लव्ह यू. मी का बरं म्हटलं माझ्याकडे येणारा प्रत्येक अमाऊंट हा ब्लेसिंग मधनं येतो? कारण तुम्ही या 10 दिवसात जे काही अनुभवलं, तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आल्यानंतर, तुमच्या जीवनामध्ये थोडा चेंज झाल्यानंतर या एनर्जीला तुम्हाला जेव्हा रिपीट करायचं असतं तेव्हा तुम्ही पैसे देता. आणि तेव्हा मल्टिप्लिकेशन वाला अफर्मेशन द्या. तर तुमच्याकडे जो कुठला पैसा तुम्ही कुणालाही द्याल तर तेव्हा तुमच्या जीवनामध्ये मल्टिप्लिकेशननीच तो पैसा येणार आहे. तर प्रार्थना करूनच पैसे कुणालाही द्या. ऍटलिस्ट प्रार्थना करायला वेळ नसेल तर काय म्हणायचं? जस्ट थँक्यू दॅट मनी आणि मग कुणाला तरी द्या. थँक्यू या शब्दामध्ये, ग्रॅटिट्यूड मध्ये खूप जास्ती ताकद आहे, ज्याच्यातनं आपण आपल्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीच्या ऊर्जातनं परिपूर्ण करू शकतो. ओके. त्यानंतर हे झालं आपण पैशांचं आपण एनर्जी देतो आहे. त्याच्यानंतर बार्गेनिंग आपण कुणाशी करतो? मॉलमध्ये जाऊन बार्गेनिंग करतो का कधीतरी? आपण ज्या व्यक्तीला गरज आहे, तो ऑटोवाला असेल, तो भाजीवाला असेल, आपण अशा लोकांची बार्गेनिंग करतो. तर बार्गेनिंग करा, पण कधीही कुणाचं नुकसान होऊ नये या पद्धतीने करू नका. कारण तुम्हालाही माहिती असते की कुठल्याही वस्तूची किंमत अंदाज असतो की किती आहे. ठीक आहे. आपण समोरच्या व्यक्तीच्या जीवनात दिलं तर मल्टिप्लिकेशन येणार आहे.
तर त्या व्यक्तीला कधी पण 5-50 रुपये जास्ती द्या. का बरं? ते 5 रुपये आपण जसं हॉटेलमध्ये वेटरला टिप देतो एक 20, 25, 50, 100 जी काही टिप देता तुम्ही हॉटेल वाल्यामध्ये, तर भाजीवाल्यांना सुद्धा कधीही बार्गेनिंग करू नका. ते 10-5 रुपये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं मल्टिप्लिकेशन देणार. का बरं? कारण बार्गेनिंग कशा पद्धतीने करायची. मी माझं उदाहरण माझी उदाहरणं भरपूर आहेत. म्हणजे मी स्वतः ज्या पद्धतीने करते. मागे आमचा एक नाशिकला इव्हेंट होता. आम्ही एक कॅब हायर केली होती आणि आमचं पूर्ण ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला 1800 रुपयाचं बिल सांगितलं. त्या 1800 रुपयाच्या जागी मी त्या व्यक्तीला 2500 रुपये दिले. तर ते म्हणे एवढं जास्ती का? मी म्हटलं आज मुलांसाठी खाऊ घेऊन जा. मॅडम 100 ठीक आहे ना एक्स्ट्रा. मी त्यांना म्हटलं नाही आज घेऊन जा. आज विचार करा जेव्हा ती व्यक्ती घरी जाईल मुलांसाठी खाऊ घेऊन जाईल तर त्यांच्या जीवनात कसा आनंद होईल. मी एखाद्या वेळेस ऑटोनी आली तर मी त्या ऑटोवाल्याला 50 रुपये एक्स्ट्रा देते आणि त्याला म्हणते की आज घरी जाताना मुलांसाठी फळं घेऊन जा. मान्य आहे 50 रुपयात खूप फळं येणार नाही पण काही तर मदत होईल त्याला. काही तर ते जे त्यावेळेस त्या व्यक्तीच्या अंतर्मनातनं जे ब्लेसिंग मिळतात ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस काढायला मदत होतात. कारण कधीतरी कुणीतरी कारण आपण जे ऑल ओव्हर एकमेकांशी कनेक्ट होतो तर ते कुठेतरी आपलं पास्ट कर्मा कनेक्टेड आहे. आपले पास्ट लाईफचे कनेक्शन आहेत आणि ते क्लिअर करण्यासाठीच तो व्यक्ती आपल्या जीवनात आलेला असतो. पण तेव्हा आपल्याला ते कळत नाही. म्हणून प्रत्येकाप्रती सद्भावना ठेवा. एखाद्या व्यक्तीने नकारात्मक बोलला तरी सुद्धा त्याला म्हणा की ठीक आहे बाबा काहीतरी माझं या जन्माचं नाही मागच्या जन्माशी त्याचं घेणं देणं असेल म्हणून तो माझ्या जीवनात आला. त्यांनी माझं थोडंसं वाईट केलं चाललं गेलं. उसको भी माफ करतो. आपण रिव्हेंज मध्ये जगतो पण त्या रिव्हेंजचा त्रास समोरच्या व्यक्तीला होत नाही तर आपल्याला होतो. तर पैसे देताना प्रार्थना करून द्या. लेफ्ट हँडवर ब्लू पेननी COUNT काउंट हा शब्द लिहायला सुरुवात करा. COUNT काउंट. ठीक आहे. लेफ्ट हँडवर COUNT काउंट. COUNT काउंट. ठीक आहे. काउंट हा शब्द लेफ्ट हँडवर लिहायचा आहे. ओके. त्याचाच तुम्ही चॅन्टिंग पण करू शकता. काउंट 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 काउंट. आणि मी तुम्हाला होपोनो प्रेयर शिकवलेली आहे. होपोनो प्रेयर शिकवली. त्या प्रेयरला कसं म्हणायचं कुठलाही ब्लॉकेज दूर करण्यासाठी. समजा एखाद्याचं अर्निंगचं टार्गेट 1 लाख प्रतिमाह आहे किंवा 1 लाखाची नोकरी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आहे. एखाद्या व्यक्तीचं एज्युकेशन या पद्धतीने आहे 1 लाखाचं तर हृदयावर हात ठेवून रोज 5 ते 10 मिनिटं प्रार्थना करायची आहे. हे माय अर्निंग ऑफ. ठीक आहे. माझा आकडा मोठा म्हणून मी 1 लाख बोलणार नाही इथे. ठीक आहे. पर मंथ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. काय म्हणायचं आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायची आहे. हृदयावर हात ठेवून सकारात्मक अफर्मेशन द्यायचं. जर आता तुमच्या नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम असेल तिथे पण तुम्ही याच प्रेयरचा अनुभव हे घेऊ शकता. हे माय हॅपी अँड हेल्दी मॅरिड लाईफ. नात्यांमध्ये आरोग्य असणं खूप गरजेचं आहे बरं. तर हॅपी अँड हेल्दी मॅरिड लाईफ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे माय हॅपी अँड हेल्दी बॉडी स्वतःसाठी किंवा मी हॅपी अँड हेल्दी फॅमिली जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते अफर्मेशन देऊन तुम्ही बोलू शकता. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. याचा देखील खूप सकारात्मक परिणाम जेव्हा तुम्ही निरंतर ही प्रार्थना डेली 10 मिनिट्स करायला लागता तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तो रिझल्ट तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. ती पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभव करू शकता. क्लिअर. या पद्धतीने तुम्ही लोकांच्यासाठी पण आता जसं मुलांसाठी पण तुम्ही प्रार्थना करू शकता की म्हणजे माझ्या मुलाचं एवढं अर्निंग त्याच्यासाठी ती प्रेयर बोलून आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. त्याच्या मार्फत देखील तुम्ही ती प्रेयर करू शकता. तर याही प्रेयरचा तुम्हाला उत्तम उपयोग होऊ शकतो. तर या पद्धतीने सुख समाधान समृद्धी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. परत आपल्या घरामध्ये
जिथे तुम्ही पैसे ठेवता किंवा ज्या माझ्या मैत्रिणी, आज सगळ्या मैत्रिणींनी आपल्या पर्सला असं उलटं करायचं, चेन उघडायच्या सगळ्यांनी, असं असं झटकायचं, काय काय खाली पडतं ते बघायचं. ठीक आहे, पर्समध्ये काय काय भरून ठेवलेलं आहे. तर पर्समध्ये जास्ती कचरा, औषधांचे पाकिट, औषधं जास्ती ठेवायचे नाही. मेडिकलच्या ज्या रिसिप्ट असतात, मेडिकलच्या ज्या चिठ्ठ्या असतात त्या कुठेही त्या पद्धतीने ठेवायचं नाही. ओके, इथे क्रिस्टलचा पप्पा. ओके, ठीक आहे. तर हे झालं आपलं, या पद्धतीने अप्लाय करायचंय. आता आपण मनी याच्याबद्दल कुणाचे काही प्रश्न असतील ते घेऊ. त्याच्यानंतर ओव्हरऑल 10 दिवसांच्या क्लासबद्दल तुमची काहीतरी शंका असेल, त्याआधी मी तुम्हाला सांगते की आपला ज्यांनाही सेकंड आणि थर्ड लेवल ऍडमिशन घ्यायचे, तुमच्या ग्रुपवर ऍडमिशनचा मेसेज टाकला गेलेला आहे किंवा आता टाकला जाईल. तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आजपासून सोमवारी 12 वाजेपर्यंत ऍडमिशनसाठी वेळ आहे. तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे. 6,000 रुपये फी आहे. त्या 6,000 मध्ये तुम्हाला रेकी सेकंड लेवल, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग, मेडिसिन बुद्धा अशा पद्धतीचे कोर्सेस लाईफ टाईम ऍक्सेस सह भेटणार आहे. ठीक आहे, ज्याचं तुम्ही कितीदा रिपीट करू शकता, रेकॉर्डिंग पण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकाल. बाकी जे लोक ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी तुम्हाला जे रेकॉर्डिंग आहे, आपलं प्ले स्टोअरवर आणि ऍप स्टोअरवर ऍप आहे, त्या ऍप मध्ये तुम्हाला ते रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या जाणार. ठीक आहे, ऍप मध्ये ते रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. अन्यथा इकडे तिकडे तुम्हाला ते रेकॉर्डिंग भेटणार नाही. ते रेकॉर्डिंग तुम्हाला योग्यरित्या ऍप मध्येच मिळेल. ठीक आहे, आणि जे लोक सेकंड लेवल ऍडमिशन घेणार नाही, तुम्ही माझं युट्यूब चॅनल आहे वर्टिक्स हॅपी लाईफ, हे माझं युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला, मी स्पेलिंग टाईप करून देते, वर्टिक्स हॅपी लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला मिळेल. लाईन झालं तर लाईफ, LIFE. ठीक आहे, वर्टिक्स हॅपी लाईफ हे चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोजचं रेकॉर्डिंग मिळेल. ओके, बाकीच्यांसाठी लाईफ टाईम ऍक्सेस आहेच आपला. चलो, सो अभी क्वेश्चंस. निर्मला तापडिया मॅडम बोला. हे गुगल फॉर्म कसं आम्हाला म्हणजे हे करणार, आम्हाला येत नाही भरता मला. गुगल फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला जो टीमचा नंबर मी इथे टाईप करते आहे, त्या नंबरवर हे सांगा. 866 चा नंबर सांगा का मला. 866 8569. ओके, हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही टीमशी संपर्क साधू शकता. तर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल केल्यास किंवा व्हॉट्सअप मेसेज केल्यास टीम तुम्हाला गाईड करेल. ओके, चलो. चालेल. वर्षा मॅडम बोला. येतोय, बोला. मला असं विचारायचं, रेकी असं डायरेक्ट कुणाच्या आयुष्यात येत नाही का? म्हणजे आता मी खूप दिवस झाले तुमचे हे बघते, पण माझे कधीच 10 दिवस पूर्ण कोर्स झाला नाही. आणि मी अदर क्लास कुठे बघितलं तर माझं ते होतच नाही. म्हणजे असं काय होतं ते? आवाज काहीच क्लिअर येत नाही. ठीक आहे, आवाज काहीच येत नाही. आवाज येतो. हा बोला. मी तुमचे ते खूप दिवसापासून कोर्सेस बघते, पण माझे तुमचे कधी 10 दिवसाचे कोर्स झालेच नाही माझ्याकडून. तर असं आहे की रेकी म्हणजे असं डायरेक्ट कुणाच्या आयुष्यात जात नाही किंवा काय? ज्याच्या आयुष्यात कारण मी इतर ट्रान्सफॉर्मेशन आणायचं आहे त्याच्या आयुष्यात रेकी बरोबर पोहोचते. पण
पण मग मी जॉईन करते. मी खूप इच्छा ठेवते की मला सगळे सेशन करायचे, पण नाही होत माझ्याकडून. ते असं का होतंय मला तेच मग कळत तुम्ही नाहीये. सेकंड थर्ड लेवलला या, मग लाईफ टाईम ऍक्सेस सोबत होऊनच जातं ते. बाकीच्यांचे आपण अनुभव बघतो, बाकीच्यांचा प्रॅक्टिस बघतो, तर मग ते आपल्याला आपोआप कळून जातं की नाही आपल्याला आता करायला पाहिजे, म्हणजे आपणही प्रॅक्टिस करायला पाहिजे, तर होऊन जाते. ठीक आहे. अच्छा. ओके ओके मॅम, थँक्यू. ओके, थँक्यू. हा, ओप्पो नावाने जॉईन झालेले कोण आहे? अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला ना, येतोय हा आवाज. मला ऍक्च्युली ना कन्सल्टेशन घ्यायचं होतं. पण मी ऍक्च्युली तुमच्या स्टुडंट कडनं कन्सल्टेशन घेतलं, पण ते तेवढे रिप्लाय नाही करत आहेत. तर काही कन्सल्टेशन साठी किंवा काही आहे का? मॅडम, मी जो आता नंबर कारण की मला टाकलाय इथे माझा वाला चॅटबॉक्स मध्ये, ठीक आहे, हा. त्या नंबरला मी परत एकदा टाकते. या नंबरवर तुम्ही टीमशी संपर्क साधा, टीम तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे. आता परत बरं, टाकलाय मी ठीक चॅटबॉक्स आहे. मध्ये तो नंबर. ठीक आहे, त्याच्यावर कन्सल्ट करा. ओके. तुमचे कोणी स्टुडंट वगैरे असतील तर त्यांच्याकडे कन्सल्टेशन केलं तर चालतं का? कारण की म्हणजे काय? हे बघा मॅडम, नेमके माझे स्टुडंट खूप सारे आहेत, म्हणजे ते हजारोंमध्ये जे आहेत, जे आज हिलर म्हणून प्रॅक्टिस करतात. ठीक आहे. फ्री सेशनचे तर लाखो विद्यार्थी आहेत, पण तुम्ही तुमचा संपर्क नेमका हा. कुठल्या स्टुडंटशी हा, येतोय ते तेच ना, मी पुण्यात. तर म्हणून तुम्ही या नंबरवर संपर्क करा, आमची टीम तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे. ओके. मेडिटेशन प्रेग्नन्सी मध्ये करता येऊ शकतं का? हो, करता येऊ शकतं का, काही प्रॉब्लेम नाहीये. अर्णवी मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. माझ्या आईला पार्किन्सन आहे. मग त्यावर रेकीचा उपचार करता येईल का? मॅडम, सध्या आपल्याकडे जे रिझल्ट आहे रेकीच्या 4 स्टेजचा, कॅन्सर असो किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर असो, अगदी ज्यांच्या घरात 3-3 डॉक्टर आहेत त्यांच्या घरचा आजार आपल्याकडे ठीक झाल्याचे उदाहरण आहेत. आता तुम्ही किती श्रद्धेने हिलिंग करता हे डिपेंड असतं. ठीक आहे. परत समोरच्या पेशंटकडे, आता जसं माझ्या एक रेकी गुरु होते आणि त्यांच्या वडिलांना एकदम जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झालेला होता आणि 15 दिवस डॉक्टरने सांगितले होते, तिथे पेशंटकडे असलेला वेळ आणि माझ्या मॅडम स्वतः ग्रँड मास्टर असून त्यांच्याकडे असलेला वेळ मॅच झाला नाही, तर तिथे त्या वडिलांच्या फक्त वेदना कमी होऊ शकतात. हा फरक पडतो. त्याच्याकडे आपल्याकडे जी केस होती, डॉक्टरांनी 40 दिवस सांगितले होते आणि 40 दिवस एका हिलिंगसाठी बऱ्यापैकी टाइम असतो. हा 2019-20 चा कालावधी होता. आज 2026 आहे. त्या मॅडम एकदम स्वस्त आहेत. आणि हा तिन्ही चालेल का? म्हणजे तिला स्वतःला जर स्वतःवर करता येत असेल तर लेव्हल 1 असं नाही, ते पण लेव्हल 1 मध्ये बघा इतका इफेक्ट नसतो, हे मी तुम्हाला सांगते. लेव्हल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी आहे. या कालावधीला सातत्याने प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात असलेले चक्रांचे ब्लॉकेज, एनर्जी लेवलचे ब्लॉकेजेस कमी करू शकता. पण जेव्हा तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवलला येता, तर सेकंड लेवलच्या शक्तिपातानुसार तुमची ऊर्जा 40% होते, मास्टर लेवलमध्ये ती 100% होते. येणारे रिझल्ट देखील सकारात्मक येतात. थँक्यू. ठीक. विनोद सर, अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हॅलो, अनम्यूट, माईक ऑन करा सर, परत बंद केला तुम्ही. ओके. आता हॅलो. हा बोला. मला तुमचा कोर्स करायचा आहे मॅडम, पण झालंय का की माझं ऑफिस होतं त्यावेळेस, मग त्यावेळेस मी तर कसं त्याचं करणार? रेकॉर्डिंग आपल्याकडे मुंबईच्या लोकलनी जाणं येणं करून ग्रँड मास्टर झालेले लोक आहेत. ग्रँड म्हणजे मास्टर तुमचा हा टायमिंग जो आहे ना तो सुटेबल नाही. नाही, तर त्याचं हा टायमिंग जो आहे ना तो रेकॉर्डिंग सूट होत आपलं नाही 1 मला. तासात अपलोड होऊन जातं क्लास नंतर आणि ते तुम्हाला रेकॉर्डिंग ऍप मध्ये बघायला हा. मिळतं. काही क्वेश्चन्स असले की तुम्ही इथे त्या पिरियड मध्ये ओके. येऊन विचारू शकता. ठीक आहे. आणि लाईफ टाईम ऍक्सेस आहे. टायमिंग चेंज होत राहतो आपला आधेमध्ये. ओके. बरं, ते तर मी घेतो ऍडमिशन. आणखी काय म्हणतो मॅडम, दोन दोन फॉर्म भरला, गुगल फॉर्म भरला आणि ते तुमचा अभिप्रायाचा फॉर्म भरला, पण मला पीडीएफ आलंच नाही मॅडम. सर, आज पाठवल्या जातील पीडीएफ सगळे. आलंच ना. आज येतील ठीक आहे, मी तुम्हाला. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत घेतो आज ऍडमिशन. संध्याकाळपर्यंत ऍडमिशन घेतो. पीडीएफ ठीक भेटून आहे. जातील तुम्हाला. ठीक आहे. ठीक ठीक. थँक्यू हो, मॅडम. ठीक. धन्यवाद. अजून कुणाचे काही प्रश्न आहेत? पहिल्यांदाच 1 तासाच्या आधीच संपवणार आहे वाटतं आपण. ओके. मालती मॅडम बोला.
हॅलो मॅडम, येतोय आवाज माझा? हो हो बोला. हॅलो. हा. मी मेसेज पण टाकला होता. माझं मंगळवार पहाटेचं 1:15चं सेशन होतं ना, ते झालं नाही आणि तर जे त्याच्या लोक आधी पण सेकंड 2 दिवस लेवलला घरी ऍडमिशन पाहुणे. घेतील तर त्यांचं सेकंड लेवलच्या हा. शक्तिपाताच्या आधी फर्स्ट लेवलचं शक्तिपात करून दिलं जाईल. ओके. मग मी आता याचं नेक्स्ट लेवलचं भरू शकते का फॉर्म? करू शकता पण करू माझं शकता. याच्यात पण 2-3 दिवस नाही. याच्यात पण माझं 5वा-6वा दिवस व्यवस्थित झालेलं नाहीये घरी पाहुणे असल्यामुळे. आता बघा मग शनिवार मला असं रविवार वाटतं वेळ की आहे, हे रेकॉर्डिंग लेवल 1 येतं, परत करावी रेकॉर्डिंग का? बघू शकता. शनिवार रविवार वेळ आहे, रेकॉर्डिंग बघू शकता. हा. आणि ते पहाटेचं जे झालं होतं ते मेन तुम्ही बोललात की ते झालं नाही तर तर ते पुढचं तुम्ही तुमचं करू करून शकत दिलं नाही जाईल. म्हणून. सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी ओ- लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाईल. ओके. ठीक आहे. ओके. ओके. पूजा नारकर. हा बोला, अनम्यूट करा पूजा मॅडम. माईक हा बोला. हा मॅम, ऍक्च्युली जे काउंट लिहायला सांगितलं लेफ्ट हँड वरती, तर त्याचा म्हणजे उपयोग काय आहे? उद्देश फायनान्शियल ब्लॉकेजेस दूर होतात आणि आर्थिक समृद्धीच्या नव्या वाटा मोकळ्या होतात. तुम्ही तो काउंट शब्द लेफ्ट हँड वर लिहू शकता ब्लू पेननी. पाण्याच्या बॉटलवर सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता. ओके ओके. आणि आणखी एक होतं की बा आपण जे स्वतःला हिलिंग करतो, तिथे तुम्ही जे रेकॉर्डिंग पाठवणार आहात ना, तर ते रेकॉर्डिंग लावून केलेलं चालेल की आपण स्वतःला स्वतः करायचं जे आपल्याला वाटेल तशा रेकॉर्डिंग लावून पद्धतीने? पण करू शकता किंवा स्वतःच स्वतः करू शकता. ओके ओके. आणि आणखी एक होतं की जे आपण क्रिस्टल, तुम्ही जे काल हिलिंग केलं ना, तर क्रिस्टल यूज केलेत, तर त्याचा नेमका म्हणजे कशासाठी असतो क्रिस्टल? ते सगळं सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये शिकवलं जातं. क्रिस्टल कशासाठी, कोणता वापरायचं, प्रोटेक्शन. काल जे मी युज केलं होतं, ऍट अ टाइम जर मी 200 लोकांना हील करते तर मला एक्स्ट्रा एनर्जी आणि प्रोटेक्शन दोन्ही गोष्टीची गरज आहे. त्यासाठी मी क्रिस्टल युज केलं होतं. ठीक आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल आता खाली चालेल चालेल. प्रश्न ठीक. आलेला आहे, मुलगा बेड ओला करता त्याच्यावर काही उपाय आहे का? हो आहे, पण ते फर्स्ट लेवल मध्ये नाहीये. सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये डिस्टन्स हिलिंग शिकवलं जातं. त्याच्या मार्फत तुम्ही हिलिंग करू शकता. ठीक आहे प्रिया मॅडम. ओके. वैशाली मॅडम अनम्यूट करा. हा मॅम, ते तुम्ही सांगितलं ना आता फर्स्ट लेवल आम्ही जे केलं ते म्हणजे त्याची इफेक्टिव्हिटी तशीच राहण्यासाठी ते 21 दिवस कंटिन्युअस प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे ना, बरोबर ना? 21 हा. दिवस नाही, आणि 2 वेळचं ती जेवण करत राहायची. जसं महत्वाचं आहे. उपवासाच्या दिवशी देखील आपण जास्ती हा, खातो फराळाच्या नेहमीच. हा नावावर, तसं रेकीची प्रॅक्टिस हा. रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. ओके ओके. ठीक आहे. तरच ती म्हणजे पुढे आपण तरच त्याचं बेनिफिट होतं. हो स्वतःसाठी हो. हिलिंग घेऊ शकतो. येस. ओके ओके. आणि मला फक्त एक म्हणजे रिव्ह्यू असा द्यायचा होता की म्हणजे आता कोणत्याही आम्ही असं अटेंड करतो बहुतेक, पण तुमचं सेशन खूप असं खेळून ठेवणारं वाटलं मला. म्हणजे नेक्स्ट डे 4:30 कधी वाजतायत असं वाटतं की त्यावेळी कदाचित आता घरी असताना थोडंसं झोपावंसं वाटायचं, पण खरं सांगते की असा ती वेळ कधी येते आणि तुमचं ते 1 तास ऐकतोय असं वाटतं. तर मला ते खूप सांगायचं होतं. आणि प्लस म्हणजे जे आम्ही आता अजून पण क्लासेस करतो ना, ते एवढं सढळ हाताने कधीच मिळत नाही. तुम्ही 10 दिवस एवढ्या छान प्रकारे आणि जेवढं तुमचं नॉलेज आहे ते सगळं आम्हाला देण्याचा प्रयत्न करता. ती खूप तुमच्या म्हणजे मोठेपणाची गोष्ट आहे. असं कोण एवढं नाही करत, आणि ते पण फ्री मध्ये. मेन म्हणजे की फर्स्ट सेशन म्हणजे फर्स्ट लेवल फ्री मध्ये 10 दिवस देणं ही खूप मोठेपणाची गोष्ट आहे, हे मला सांगायचं होतं. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू खूप थँक्यू फरक थँक्यू. जाणवला. हा, आणि खूप ह्याचा पुढे पण आम्हाला फरक होईल असं मी आशा करते आणि वाटतच आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. नक्की नक्की. चला थँक्यू. ली नावाने जॉईन झालेल्या मॅडम, त्यांना बोलायचं होतं असं त्या बोलल्या. ली नावाने जॉईन झाल्या कोणीतरी. हा, माईक ऑन करा मॅडम. हा. हाय मॅम, श्री हा, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा मॅम, मी पण पहिल्यांदा
आत्ताच जॉईन झालेली आहे. मला पण पुढे हा क्लास करायचा आहे आणि ऍक्च्युली मला म्हणजे रेखी म्हणजे काय वगैरे हे काहीच माहिती नव्हतं. पण मी 1-2 व्हिडिओ बघितले तुमचे आणि मग त्याच्यात त्याला मला पण वाटायला लागलं की आपले पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहे म्हटलं तर मग करू. मग आता 10 दिवसाचं छान वाटलं, खूप छान वाटलं आणि मग पुढचा पण क्लास करायचा आहे. तर मग तेवढं सगळं म्हणजे काय जेवढी रेखीची लेवल आहे 1, 2, 3, 4 काय जे असेल ते मग तेवढं पूर्ण शिकवणार आहेत का नाही तुम्ही? मॅडम, रेकीच्या 5 लेवल आहेत. पण हा. इथे आपण सेकंड थर्ड लेवल क्रिस्टल थेरपी पेंडुलम डाउजिंग एवढं शिकणार आहोत. नेक्स्ट त्याच्यात जी ओके. 6,000 फी सांगितली त्याच्यात 4थी आणि 5वी हा. लेवल ही माझ्यासारखी ट्रेनर बनण्यासाठी असते. तो एक प्रोफेशनल ओ- कोर्स आहे, तर त्याची फी पण जास्ती आहे. पण ते एकदम नाही, अच्छा पहिले अच्छा. आपल्याला 2 महिने तर याच्यातच लागतात पूर्ण परफेक्ट हिलर बनण्यासाठी. ओके ओके. आणि आपले हे म्हणजे जेवढे फॅमिली प्रॉब्लेम्स आहे वगैरे हे सगळे याच्याने सॉल्व्ह होतील. बिलकुल शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या सर्व ओके. प्रश्नांचे उत्तर रेकी देण्यास सक्षम आहे. अच्छा अच्छा. आणि जे मग आपल्याला माहिती असतं की नाही आपल्याला आता एखाद्या वेळेस मला वाटतंय खूप की मला ब्रेसलेट घालायचं आहे मनी मॅग्नेटचं वगैरे मग किंवा तेच हे तर तर मग चुकतंय. ते आपण काय करतो, इंटरनेटवर बघून कोणतंही ब्रासलेट घेऊन हा घेतो. नाही नाही मी ते नाही. घेतलेलंच तर नाहीये. कुठलं हम्म. ब्रासलेट आपल्याला सूट होतं हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्ही लोकांना ओके त्यांच्या एनर्जीनुसार ब्रासलेट कसे द्यायचे हे पण त्या क्लासमध्ये शिकवल्या जाणार आहे. ओके ओके. हा. म्हणजे आज आणि आपले मला इंजिनियर म्हणजे 2,000-2,500 पर डे अर्निंग करतात मास्टर लेवलचा क्लास केल्यानंतर. पण त्याची घाई करू नका, ओके. पहिले स्वतःच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. नाहीतर बरोबर असं बरोबर सांगितलं की सगळे लोक काय करतात, अर्निंगच्याच हा मागे हा. लागतात आणि स्वतःचा विकास सोडून देतात. पहिले अंतर्मनातनं स्वतः आनंदी राहायला शिका. अखंड ब्रह्मांड बरोबर सगळ्यांना देतो, तुम्हाला देईल. बरोबर. आणि मग तेच आपण म्हणजे मी घेतलेलंच नाही अजून मी बऱ्याच असं बघितलं पण म्हटलं पण मग आता महाराजांच्या कृपेने तुम्ही मला भेटल्या आणि त्याच्यातून मग मला असं वाटतं की तुमच्याकडून घ्यावं किंवा असं काय करावं म्हणून मी नाही घेतलेलं ते ब्रेसलेट वगैरे. चला मग बेटर आता पूर्ण हा क्लास ठीक आहे तुमचं. झाल्यानंतरच घेऊ. शिकलात हम्म. की तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की कशा पद्धतीने लोकांना गाईड करायचं. ओके ओके. आणि सोमवारपर्यंत आहे का मॅम आपलं हे हो, बारा ऍडमिशन? 12 वाजेपर्यंत ऍडमिशन करू शकता. सोमवारी 12 पर्यंतचा वेळ आहे. बर बर नंतर आमच्या बर बर. टीमला ऍक्सेस द्यायला तुम्हाला ऍड करायला वेळ लागतो ना, म्हणून ऍडमिशनचा वेळ 12 हा मी नंबर म्हणजे त्यांना दिलेला आहे मॅम टेक्स्ट मेसेज केला होता मी पण ऍड नाही झालेली मी अजून तर मग बघा. ठीक आहे ना, बघू ना. आताच गुगल फॉर्म भरला असेल तर ऍड करते. ओके. ठीक आहे. ओके, हो कल्पना पाटील आता मॅडम भरेल बोला. भरते. चल, ओके भरते. ओके थँक्यू. थँक्यू. ओके, कल्पना पाटील. नमस्ते मॅडम, धन्यवाद आधी तुमचे. मी तुमचे जे स्टुडंट आहेत त्यांच्याकडनं पूर्ण रेखी मास्टर क्लास केलेला आहे. मला हे रेखीचं सगळं माहिती आहे, पण तरी पण मागच्या वेळी जेव्हा 10 दिवस फ्री होतं तेही मी ऐकलं आणि आता सुद्धा 2-3 दिवस ऐकलं. म्हणजे मला असं वाटतं की फक्त तुमचं ऐकत राहावं. इतकं जीव तोडून तुम्ही फ्री सेशन देतात मॅडम, की म्हणजे तुमचा उद्देश एकच की फक्त समोरच्याचं भलं व्हावं. आणि इतकं छान सांगतात की खरंच खूप जणांचं मी बघितलं की तुमच्यामुळे आयुष्य खूप चेंज झालेलं आहे. आणि इतकं म्हणजे जे दुःखी झालेली लोक या ठिकाणी आलेली आहेत त्यांना तुम्ही हसत बाहेर काढलेलं आहे. आणि इतकं सगळं छान तुम्ही सांगतात ना मॅडम, मी कितीदा तुमचं प्रेझेंटेशन ऐकते. मी हे सगळं माहिती आहे मला, तरी पण ऐकावं असं वाटतं. खूप छान तुम्ही जे जीव तोडून सांगतात ना मॅडम, मला ते खूप आवडतं की अरे एवढं कोण देतं फ्री सेशन मध्ये. खूप थँक्यू. खूप धन्यवाद मॅडम. खूप तुमची खूप अजून प्रगती होईल आणि खूप स्टुडंट मिळत राहतील तुम्हाला. थँक्यू. खूप छान मॅडम. धन्यवाद. ओके ओके. शहा मॅडम. हॅलो मॅम, हा मी बोला. गुगल फॉर्म भरलाय काल, पण मला काही म्हणजे भरलेलं काही कळलं नाही, म्हणजे त्याचं काही रिप्लाय वगैरे काही आलेलं नाहीये. काल गुगल फॉर्म नव्हता टाकला, आपण काल गुगल रिव्ह्यूची लिंक पाठवलेली होती. रिव्ह्यूची लिंक पाठवलेली का? हा, बरं. मग तर गुगल फॉर्म आज टाकलाय का? गुगल फॉर्म आता मी इथे चॅटबॉक्स मध्ये टाकलेला आहे. अक्षर मॅडम परत एकदा शोधून कॉपी करून टाका बरं जरा गुगल फॉर्म. तर ठीक त्या चॅटबॉक्स मध्ये टाकलेला आहे, तो पर्सनल ग्रुपवर नाही टाकलेला आहे, तो तुम्हाला फिल करायचा आहे. ठीक आहे. ठीक ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके, थँक्यू. सरोजिनी मॅडम. नमस्कार.
बोला सरोजिनी मॅडम. रेकीला जॉईन केल्यामुळे खूप छान अनुभव आलेत मॅडम. माझ्यामुळे माझी बहीण श्री वाघ वगैरे त्यांनी जॉईन केले, त्या पण खूप हे झाला, म्हणजे त्यांनी खूप बदलले मॅडम. माझा नोव्हेंबर मध्ये फोन हरवला, एंजलला कॉल केला 11:30 वाजता, माझा फोन लगेच 10 मिनिटात मिस्टरांनी कॉल केला त्या नंबरवर, आधी स्विच ऑफ केला, नंतर ऑन करून सांगितला की तुमचा मोबाईल आमच्याकडे येऊन घेऊन जा. 12:45 वाजता जाऊन मोबाईल घेऊन आलो मॅडम. एंजल केली, समृद्धी शक्तिपाताकडे. खूप छान मॅडम, खूप छान, एकदम मस्त वाटलं. खूप म्हणजे रेकी केल्याने खूप चांगला रिझल्ट आहे. एक थोडासा प्रश्न वेगळा विचारायचा होता. आधी मी मुंबईला राहत होती, गावानी म्हणजे जॉब निमित्त मी गावाकडे टीचर म्हणून जॉब लागला मला धुळ्याकडे. मी राहते धुळ्याला, सुट्ट्या होत्या म्हणून इकडे विरारला आली. तर मॅडम ह्या घरी आता इथे 1.5 महिन्यापासून, 1 मे पासून सुट्ट्या लागल्यापासून, तर इथे मी तुम्हाला सुजोगमध्ये पण प्रश्न विचारला की माझी मान खूप दुखत होती. म्हणजे आज मान दुखेल, 2-4 दिवस ती बरी झाली, तेल वगैरे लावलं किंवा ते पॉइंट वगैरे दाबले मी, टॅबलेटही खाल्ली. पुन्हा 2-3 दिवसामध्ये छातीमध्ये असं खूप धडधड लागलं. रात्री मॅडम झोपायची, यासाठी तुमच्या हो. ओव्हरऑल घराची एनर्जी किती मॅच होते ते तो बघणं खूप गरजेचं आहे. ओव्हरऑल घराचं मॅडम एनर्जी, पेंडुलम डाउजिंग तुम्ही जर एकी साधक आहात तर तुम्हाला डाउजिंग शिकवलेलं आहे. एकदा त्या घराची एनर्जी चेक करा की कुठे काही हे आहे का. कारण कधी कधी जर जिओपॅथिक ट्रेस लाईन तुम्ही जिथे राहता त्या वास्तूच्या घालून जर गेली असेल तर मग आरोग्याच्या समस्या किंवा घरामध्ये वारंवार अडचणी येत असतात. मॅडम म्हणजे मला जेव्हा मी इथे येते सुट्टीमध्ये, दिवाळीमध्ये किंवा याच्या आधी मी 10 वर्ष इथे राहिलेली, मला कंटिन्युअस काही ना काही त्रास होत, माझे सगळे रिपोर्ट थायरॉइड तुम्ही त्या वगैरे घराची सगळं. एनर्जी जी आहे ती एकदा चेक करून घ्या. तो तुमच्याकडे डाउझर असेल तर डाउझरने एकदा चेक करा. मॅडम हो, सकाळी धडधड होतं छातीमधून, डाउझरने पण हृदयाला हार्ट चक्र तेही चार्ज करते, नाही घराची क्राऊन एनर्जी चेक करा डाउझरने. बरं बरं बरं. ओके. तसं कॉन्सेप्ट असतो का मॅडम निगेटिव्हिटीचा, आपल्यावर पडू शकतो की या घराचा? होतो. एनर्जी हो ना. एव्हरीथिंग इज द एनर्जी. एनर्जी दोनच प्रकार आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. ठीक आहे. तर आपल्या या कोर्समध्ये आपण जो पेंडुलम डाउजिंग शिकवतो त्याच्यात आपण कुठल्याही घराची, कुठल्याही व्यक्तीची सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा चेक करू शकतो. फक्त चेकच करू शकत नाही तर त्याला हील सुद्धा त्या डाउझरनी कसं करायचं हे आपण नेक्स्ट जे सेकंड आणि थर्ड लेवल आहे त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर विना मॅडम बोला. हा मॅडम, आवाज ऐकायला येतोय ना? येतोय, बोला. हॅलो. हो. हा मॅडम, हे शक्तिपात का करायचा? मी केलंय अटेंड सेक्शन, पण तुम्ही तर डोळे मिटायला सांगितले होते, मला तर तसं काही कळलंच नाही की तुम्ही काय केलंय काय नाही. काय करायचं हे पण ग्रँडमास्टर मध्ये शिकवलं जातं जेव्हा तुम्ही ट्रेनरच्या लेवलला येतात. का करायचं याचं उत्तर मी आता देते. ठीक आहे. का ईश्वराने जेव्हा आपल्याला निर्माण केलं, म्हणजे जेव्हा आपण मातेच्या गर्भातनं बाहेर पडलो, तर आपल्याला या ब्रह्मांडामध्ये संपूर्ण ऊर्जांनी परिपूर्ण करून, म्हणजे ईश्वराने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. अख्खं आयुष्य निघून जातो पण त्यांनी दिलेल्या ऊर्जांना आपण ओळखूच शकत नाही. तर समजा आता इथे फॅन चालू आहे आणि त्या फॅन पासनं बटन पर्यंत जी वायर गेलेली आहे त्याच्यामध्ये जर काही कनेक्शन लूज झालं तर फॅन बरोबर चालेल का? बरोबर आहे. फॅन मध्ये चालण्यात एक तर तो फॅन बंद पडेल, आवाज करेल किंवा मग त्याच्या स्पीडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. अगदी त्याच पद्धतीने ईश्वराने आपल्याला जन्म दिल्यानंतर या पृथ्वीवर पाठवल्यानंतर त्यांनी फुल टू एनर्जीने आपल्याला दिलं. पण लहानपणापासून आपण मोठे होईपर्यंत ज्या कुठल्या वातावरणात, ज्या कुठल्या आवरामध्ये जगतो तर कुठेतरी आपल्या एनर्जी लेवलचे ब्लॉकेजेस तयार होतात आणि त्याच ब्लॉकेजेस मधनं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या काही ना काही समस्या जीवनामध्ये चालू असतात. हे का झालं? कारण ते युनिव्हर्सने जे कनेक्शन आपल्याला दिलेलं होतं आपलं कुठेतरी त्या कनेक्शन मध्ये ब्लॉकेजेस झाले. तर शक्तिपात ऍज अ ग्रँड मास्टर म्हणजे मी काय नाही, मग एखादा इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर की जे तुमचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं आहे त्या ऊर्जांची परत तुमचं रिवायरिंग करणं. आता ते कनेक्शन जोडल्यानंतर परत तो फॅन ज्या पद्धतीने चांगला चालायला लागेल, त्याच हवा द्यायला लागेल, त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये रेकी ऊर्जांशी जोडल्यानंतर आपण दैनंदिन लेवलवर प्रॅक्टिस केली की हळूहळू जीवनात आलेले सगळे ब्लॉकेजेस दूर होतात आणि नव्याने आपण जीवन आनंदाने जगू शकतो. पण तुम्ही जो शक्तिपात करता तो चक्रांचा आहे का? त्याच्यामध्ये पहिल्या लेवलच्या शक्तिपातामध्ये म्हणजे ऍक्च्युली या रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये काही सिम्बॉल्स तुम्हाला शिकवल्या जातात. तर त्याच्यात ती या भागात, म्हणजे इथे मी तुम्हाला ती प्रोसेस तर सांगू शकत नाही कारण तो ग्रँड मास्टरचा भाग आहे. तर तिथे तुमच्या एनर्जी लेवलचे ब्लॉकेजेस, कारण ती प्रोसेस या प्रश्नाचं उत्तर मी इथे नाही देऊ शकणार.
कारण ते ग्रँड मास्टरचा सिलेबस आहे. ओके, तर इथे तुमच्या एवढंच सांगू शकते की शक्तिपात म्हणजे तुमच्या एनर्जी लेवलवर असलेले जे ब्लॉकेजेस आहेत ते तिथून काढून तुम्हाला त्या ऊर्जांची कनेक्ट करून दिलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही डेली प्रॅक्टिस करता, चक्रांना ऍक्टिव्हेट करता, तर हळूहळू तो सकारात्मक बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करू शकता. ओके, ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे, ओके, थँक्यू. वैशाली कांबळे मॅडम बोला. हा मॅम, आता शक्तिपातावरूनच आलंय तर मला एक विचारायचं आहे की पहिला प्रश्न म्हणजे आता हे लेवल 1 करताना शक्तिपात तुमच्याकडून घ्यायलाच हवा असतो, हा एक. आणि दुसरं फक्त एक क्युरिओसिटी म्हणून की शक्तिपात तुम्ही त्या दिवशी देताना म्हणालेलात की कोणत्या तरी मॅडमना की तुम्ही घेतलाय तर परत घेऊ नका, तर तसं का, की म्हणजे दुसऱ्यांदा नाही घ्यायचा असतो का, आणि बघा, का नाही घ्यायचा असतो? रेकीच्या याच्यात जेव्हा आम्ही शिकलो, आता ही रेकी ऊर्जा ही गुरु शिष्य परंपरेने चालते. आमच्या गुरूंनी सांगितलं होतं की रेकीचा शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. हे गुरु शिष्य परंपरेने दिलेलं नियम असतो जो आपण तोडत नाही. पण आजकालच्या ऑनलाईनच्या याच्यात विद्यार्थी काय करतात, बरेच लोक फ्रीमध्ये जेव्हा रेकी घेतात, आज या सेशनला बसतील, उद्या त्या सेशनला बसतील. आता प्रत्येकाचा औरा आणि एनर्जी सेम नाहीये. काही लोक लिटरली रेकीच्या नावावर खोटेपणा चालवलेला आहे. असंही मार्केट म्हणजे तुम्ही बघा ना, किती ऍड येतात. कशा पद्धतीने लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपले जणू रूप बदललेले आहे, शब्द बदललेले आहे. 2 वर्ष रेकीच्या क्षेत्रात नाही आहे. तुम्ही जर त्यांचं प्रोफाईल चेक केलं तर आणि सांगतात की आम्ही 15 वर्षापासून रेकी शिकवतो, या पद्धतीने खोटे बोलणारे साधक सुद्धा रेकी देऊन राहिलेले आहे. मग अशा गुरूंकडनं जर तुमचा शक्तिपात झाला तर खरोखर तुम्हाला तो लाभदायक ठरेल का? नाही, बरोबर. बरोबर आहे. आणि म्हणून योग्य गुरुकडून हा शक्तिपात होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून शक्तिपाताचं महत्व आहे. ठीक आहे. दुसरं महत्वाची गोष्ट, वारंवार का घेऊ नये, कारण एनर्जी एक जर तार आहे, त्या तारला इलेक्ट्रिकचं कनेक्शन फॉर्म केलं, व्यवस्थित ती पक्की बसवली, परत तुम्ही तिला उघडून राहिले, परत तिला जॉईन करून राहिले, तर त्याच्याने एनर्जी वाढणार आहे की ती ताराची जी डेन्सिटी आहे, जी पॉवर आहे ती कमी होणार आहे? कमी. बरोबर आहे. 10 वेळा जॉईंटच करून राहिले तुम्ही, 10 वेळा ओपन, कारण एनर्जी देताना तुमचे चक्रांना ओपन करावं लागतं. वारंवार चक्र ओपन करणं बंद करणं, आणि तुम्ही जर साधना केली नाही तर मग प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून आपल्याला कधी सांगते मी, तर सगळ्यात जास्त विरोध करते कुंडलिनी जागृतीची. जे लोक विना गुरुचं प्रयत्न करतात, सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. का? कुंडलिनी जागृतीसाठी आपल्या तिन्ही नाड्यांवर काम करावं लागतं, इडा, पिंगला, सुषुम्ना. पण आपल्याला नॉलेज नसताना आपण कुठलीही साधना आजकाल युट्यूबवर, चॅट जीपीटीवर काही काही विचारून लोक करतात. मी एका अशा प्राध्यापक व्यक्तीला बघितलं की ज्यांचं कुंडलिनी जागृतीच्या प्रयत्नात मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. कारण या डीप लेवलच्या साधना असतात, आणि म्हणून कुठेही काही ऐकतो, काही करतो, म्हणून कुठल्याही गोष्टी शिकून घेणं खूप महत्वाचं. मागे मला एक व्यक्ती असं भेटलं की शक्तिपात न देता गुगलवरून सिम्बॉल्स पहिल्याने केलं आणि प्रॅक्टिस करत आहे, रिझल्ट नाही येणार. कारण एनर्जीशी कधी खेळ करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. गुरु म्हणजे सोनारांनीच कान टोचावे, त्या पद्धतीने एका योग्य गुरुकडून जर शक्तिपात घेऊन तुम्ही नियमित प्रॅक्टिस केली तर नक्कीच रेकी तुमच्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलचं तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण समृद्धी प्रदान करणार आहे. ओके, चला, स्नेहा पाटील मॅडम बोला. माईक ऑन करा. स्नेहा मॅडम, माईक ऑन नाही झालाय. माईक ऑन करा स्नेहा मॅडम. हाँ बोला. हेलो मैम, नमस्ते. बोला. थैंक यू सो मच मैम, आपने ये 10 दिन में बहुत अच्छा सिखाया, और उस दिन आपने मेरा घुटने का भी जो हीलिंग करके दिया तो उसमें मुझे बहुत अच्छा रिजल्ट आया। और इस 10 दिन में जो कुछ भी आपने पढ़ाया, मतलब ऐसा मोटिवेट भी किया आपने। बहुत छोटे छोटे हम पकड़ के रखते हैं तो उसमें से हम कभी कभी बाहर भी नहीं निकल पाते। स्टार्टिंग का सेशन भी तो मुझे बहुत अच्छा लगा आपका, और रेकी हीलिंग का भी मुझे बहुत अच्छा लगा। और मुझे ये नेक्स्ट लेना है, पर एक्चुअली मैं 10 दिन के लिए, मतलब मैं 30 जून तक गाँव जा रही हूँ, तो आपका नेक्स्ट से में बात कभी कर ये ले लीजिए। सकती हूँ? लाइफ टाइम एक्सेस है आपका, कभी भी बैचेस रिपीट कर सकते हो। अगर अभी अभी आपने एडमिशन कर ली तो आप नेक्स्ट बैच में जो भी रहेंगे तो आपको लिंक भेजी जाएंगी, तो यू कैन अटेंड दैट बैच ऑल्सो, कोई दिक्कत नहीं है। मैम और एक क्वेश्चन पूछना था। कल जो आप 3 एनर्जी बॉल के बारे में बोले थे,
वो भी हमको रेगुलर बेसिस में प्रैक्टिस करनी है क्या? ओके, जैसा ये तो अच्छी 21 घर डेज की आपने, ऊर्जा, अपनी ऊर्जा ठीक रहती है। ओ जैसा मॉर्निंग में ऐसा, इवनिंग में ऐसा कुछ टाइमिंग वगैरह है? मॉर्निंग में कर लो तो बेटर है, वैसे इवनिंग में भी कर सकते हैं, कोई दिक्कत नहीं। ओके। और एक पूछना था मैम, बच्चों का पढ़ाई के लिए वगैरह हम कोकोनो को यूज कर सकते? सेकंड लेवल में, सेकंड सेकंड लेवल लेवल। में कुछ टेक्निक सिखाई जाएंगी जो बच्चों की पढ़ाई के लिए और अच्छा काम कर सकते हैं। ठीक है, ओके ओके, थैंक यू सो मच। थैंक यू। अश्विनी गोडसे मैडम। नमस्ते मॅम, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सिंग। स्नेहल भोसलेने मला तुमच्या म्हणजे तिच्यामुळे मी सेशन ऍड केलेले आणि थँक्यू. मला खूप म्हणजे म्हणतात ना, दुखते को तिनके का सहारा, असा प्रकार झालेला आहे माझा. म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या थ्रू जातील निघून असं मला वाटते, म्हणून चांगलं वाटते मला. पण हे 10 दिवसात मला प्रत्येक हे नाही अटेंड करता आलं रोज क्लास, तर तरीही मला खूप कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मॅडमनी सांगितलं, स्नेहा मॅडम त्यांनी विचारलेला प्रश्न हा होता, त्याच्यामुळे मला उत्तर भेटलं की मी जरी सेकंड लेवलची बॅच केली तरी मी ते कंटिन्यू करू शकते. म्हणजे त्याचे लिंक वगैरे भेटणार ना मला? सगळं सगळं मिळेल, लिंक भेटेल तुम्हाला, वेगळ्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, ऍपची लिंक पाठवल्या जातील, ऍपमध्ये व्हिडिओ कसे बघतात ते सांगितलं जाईल, आणि आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे, त्याच्यामुळे आमची टीम तुम्हाला खूप सपोर्ट करते. वारंवार तुम्ही किती वेळा बॅच रिपीट करू शकता. आणि दुसरं म्हणजे पहिल्या बॅचला आपण शक्तिपात घेतला, तो सेकंड बॅचला नाही घ्यायचा, म्हणजे एकटाच घ्यायचा. नाही नाही, पहिल्या बॅचला शक्तिपात पहिल्या लेवलचा, दुसऱ्या बॅचला सेकंड लेवलचा, तिसऱ्या बॅचला थर्ड लेवलचा, 3 शक्तिपात घेणं कंपल्सरी आहे. ग्रँड मास्टर मग झाल्यानंतर समजा आता तुम्ही ह्या 10 दिवसात शक्तिपात घेणार तो, तर तेव्हा म्हणजे लग्नाच्या ह्याच्यात मला नाही नंतरच्या समजा बॅचमध्ये घेता आला. घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जेंट्स पण आहे त्या बॅच मध्ये, पण तरी विचारते की पिरियड्स मध्ये चालते काय प्रॅक्टिस सगळं? करता येते रेकीमध्ये, कुठल्याही महिलांच्या अडचणीचं काही बंधन नाहीये, आंघोळीचं बंधन नाहीये. म्हणजे आमचे गुरु गमतीने म्हणायचे की जर तुम्ही टॉयलेटमध्ये गेले आणि पोट साफ होत नसेल तरी रेकीला कॉल करा आणि प्रार्थना करा की माझं पोट मस्त मोकळं झालेलं आहे, तर तुमचं पोट मोकळं होईल, एवढी रेकी तुम्हाला मदत करते. ओके, थँक्यू. ठीक आहे, म्हणजे सकाळपासून रात्री उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक कामात रेकीला मदत मागा, रेकी तुमचं सगळं चांगलं करत राहील. ठीक आहे, ओके, चला, थँक्यू. अदिती चौगुले मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन करा. अदिती मॅडम, हा बोला. हॅलो, स्माइलिंग मॅडम. गुड इव्हनिंग. ऍक्च्युली मला सांगायचं की माझं सेकंड आणि थर्ड लेवलचं सर्टिफिकेट अजून मिळालं नाहीये. मॅडम कुठल्या बॅचचे आहे, तर तुम्ही टीमशी संपर्क साधा. ऍक्च्युली माझा जो व्हॉट्सअप नंबर मेन होता तो बंद झालाय आणि सॉफ्टवेअर थोडं इश्यू चालू आहे, तर तो म्हणजे सॉल्व्ह झाला की सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जातील. सध्या आपण पुणे प्रोग्राम नंतर कुणालाही सर्टिफिकेट दिले नाही, पण कारण सॉफ्टवेअरचा इश्यू चालू आहे. ओके ओके. आणि दुसरी गोष्ट मॅडम, माझ्याकडे म्हणजे माझं कर्मा मेडिटेशन आणि जे पण आहे ना, सगळी प्रॅक्टिस थोडी थांबलेली आहे. घरी म्हणजे घर छोटं आहे आणि पाहुणे आलेत, तर त्याच्यामुळे तर मला ते पुन्हा पहिल्यापासून रिपीट करायचंय की कसं? रेग्युलर प्रॅक्टिस करा, रिझल्ट येईल. ओके ओके, थँक्यू. मनुष्याला कसं असतं सांगत राहावं लागतं ना. ओके ओके, थँक्यू. ठीक, ओके. विनोद सर, अनम्यूट करा. हॅलो, हा बोला सर. मॅडम मला अजून एक प्रश्न आहे की ना, मी राहतो मुंबईमध्ये, माझ्या आईचं घर आहे आणि मला इथे मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे. मागच्या 2 वर्षापासून मी प्रयत्न करतो, बऱ्याच ठिकाणी मी पैसे दिलेत, म्हणजे तो पण अमाऊंट असते ना 10-12 लाखाची, अशी बऱ्याच ठिकाणी पैसे दिलेत मी, पण माझं कामच होत नाहीये. शेवटी मला ते पैसे परत घ्यावे लागतात. अजून आतापर्यंत पैसे घेऊन देखील 2 ठिकाणी पैसे अडकलेत, पण माझं काम काय होत नाही, मग तेच कळत नाहीये. तर ते ब्लॉकेज ते रेकीमुळे आता काय हेल्प होईल का? आहे ते ओळखून आपण त्याच्यावर जर हिलिंग केलं तर नक्कीच तुमचं लवकरात लवकर घर होईल. आज आपले जे स्टुडंट होते, जे 10-10 वर्षापासून घराचं स्वप्न बघत होते, त्यांचे घर झालेले आहेत. म्हणजे माझं काम होऊ शकतं हे. होतं सर, धन्यवाद. केले की कामं होतात, पण त्याच्यासाठी दैनंदिन हिलिंग जे तुम्हाला शिकवलेलं आहे आणि डिस्टन्स हिलिंग करावं लागतं घराच्या याच्यात, कारण 10% एनर्जी ही स्वयंशुद्धीकरणासाठी असते आणि मोठ्या कामांसाठी आपल्याला मोठं हिलिंगची गरज पडते. ठीक आहे, जे सेकंड थर्ड लेवलमध्ये शिकवलं जातं. ठीक आहे. आणि मॅडम ते मगाशी लिहिलं काउंट म्हणून,
ते काउंट तळावर लिहायचं कुठे लिहायचं ते लेफ्ट हँडवर लिहायचं ब्लू पेननी किंवा पाण्याच्या बॉटलवर पण लिहू शकता. कुठे लिहायचं तळावर लिहायचं की हातावर लिहायचं लिहा, इकडे लिहा, कुठे लिहू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. अच्छा ओके चला ठीक. थँक्यू शकुंतला मॅडम बोला. मॅडम घराची एनर्जी चेक कशी करायची? मॅडम ते सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये शिकवलं जातं, फर्स्ट लेवलचा भाग नाहीये. सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये शिकवलं जातं, फर्स्ट लेवलचा भाग नाहीये तो घराची एनर्जी चेक करणं. बरं बरं ओके ओके, मला वाटलं फर्स्ट लेवलला. नाही फर्स्ट लेवल मध्ये नाहीये मॅडम. ज्यांचाही फर्स्ट लेवलचा शक्तिपात झालेला नाही, इकडे मेसेज आलेला आहे, त्यांच्यासाठी उत्तर आहे की ज्यांचा फर्स्ट लेवलचा शक्तिपात झालेला नाहीये त्यांना सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी, जर तुम्ही ऍडमिशन घेतली सेकंड लेवलला, तर सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी तुमचा फर्स्ट लेवलचा शक्तिपात करून दिला जाईल. ओके चलो. तुम्ही म्यूट आहात मॅम. ओके थँक्यू. सो आता माझ्यासमोर एकही प्रश्न हँडल्स मध्ये नाही आहे आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. आपले ऍडमिशनसाठी सगळे मेसेज तुम्हाला दिलेले आहेत. तर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही टीमशी संपर्क साधा. आमची टीम आणि मी तुम्हाला नक्की मदत करेल. गुगल फॉर्म आज परत एकदा पाठवत आहे. त्या 10 दिवसांचं सेशन कसं वाटलं तर त्याचा रिव्ह्यू नक्की द्या. तुमचा रिव्ह्यू हे माझ्यासाठी प्रेरणा आहे किंवा नवीन येणाऱ्या लोकांसाठी प्रेरणा आहे. तर नक्की तुम्ही रिव्ह्यू द्या. थँक्यू 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 व्हेरी मच. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिव्य रेखी शक्ती ईश्वर तुम्हाला असाच आशीर्वाद देऊ आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण, तुमच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.